भविष्यात साप चावण्याच्या घटना प्रचंड वाढू शकतात आणि यामागचं कारण आहे वाढत चाललेलं तापमान. हो, WHO एका रिसर्चनुसार हवामान बदलामुळे आता सापांचे अधिवास बदलत आहेत आणि त्यामुळे ते माणसांच्या जास्त संपर्कात येऊ लागलेत. म्हणजे जे साप आधी जंगलात, पाणथळ भागात किंवा गवताळ प्रदेशात दिसायचे ते आता हळूहळू मानवी वस्तीकडे सरकत आहेत. आणि हा धोका भारतासाठी खूप मोठा मानला जातोय, कारण भारतात दरवर्षी तब्बल 60,000 लोकांचा मृत्यू सर्पदंशामुळे होतो. काय हे संपूर्ण प्रकरण सांगतो. तर या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी तब्बल 508 विषारी सापांच्या प्रजातींचा अभ्यास केला. संग्रहालयांच्या नोंदी, वैज्ञानिक डेटा, सर्पदंशाच्या घटना आणि हवामानातील बदल यांचा अभ्यास करून त्यांनी 2050 आणि 2090 पर्यंत साप कुठे स्थलांतर करू शकतात याचा अंदाज लावला. संशोधनात असं समोर आलं की आशियातील मण्यार, नाग आणि घोणस सारखे विषारी साप जास्त लोकसंख्या असलेल्या भागांकडे जाऊ शकतात. म्हणजेच भविष्यात जिथे कधी साप दिसले नाहीत तिथेही विषारी साप दिसू शकतात. पण धोका फक्त माणसांनाच नाहीये. वाढतं तापमान, जंगलं कमी होणं आणि शहरं वाढणं यामुळे सापांच्या अनेक प्रजातीच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. संशोधकांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ऑस्ट्रेलियात जगातले अनेक विषारी साप आहेत, पण तिथे मृत्यू कमी होतात कारण तिथली आरोग्य यंत्रणा तयार आहे. लोक काळजी घेतात, उपचार उपलब्ध आहेत. पण भारतासारख्या देशांमध्ये अजूनही अनेक गावांमध्ये योग्य उपचार, अँटीव्हेनम आणि जागरूकतेचा अभाव आहे. त्यामुळे भविष्यात हा धोका आणखी वाढू शकतो. म्हणजेच हवामान बदल हा फक्त गरमी वाढण्याचा विषय राहिलेला नाही आहे, तो आता सरळ आपल्या जीवाशी जोडला जातोय. या विषयावर तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी फॉलो करा लगावबत्ती.